ओम नमः शिवाय. तत्वमसी यातील तत् या शब्दाचा यांचा अर्थ सोहमस्मी मधील स पदाचा अर्थ एकच आहे. अयम आत्मा ब्रह्म हे चौथे महावाक्य मांडूक्य उपनिषदातील आहे. अयम शक्तिमान परमेश्वर स्वरूप आत्मा ब्रह्मरूप आहे. हे पाचवे महावाक्य ईशवास्य या उपनिषदातील आहे. परमेश्वराने रक्षण केलेले असल्यामुळे ते सर्व जग त्याने व्याप्त आहे असा याचा भावार्थ आहे. आता प्रणोहस्मी प्रज्ञात्मा यदैवहम तद्मूत्र या वाक्यांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पहिली दोन वाक्ये कोशितकी ब्राह्मणांच्या उपनिषदातील असून ही प्रदरदणान दिवोदासाच्या पुत्राला सांगितलेली आहेत. मी प्रज्ञान स्वरूप प्राज्ञा आहे. येथे प्राण शब्द परमेश्वर वाचक आहे. तो येथेही आहे आणि तेथेही आहे असे चिंतन करावे. परमात्मा तेथे परलोकी स्थित आहे म्हणजे या लोकातही स्थित आहे असा तिसऱ्या सूत्राचा अर्थ आहे. अन्य देव तद्विदित्यादो अविदितादधी हे नववे महावाक्य केनोपनिषदातील आहे. मुक्तिरूप फलाच्या सिद्धीसाठी ज्ञात आणि अज्ञात याच्या पलीकडे दुसरे काही तत्व आहे असे वाटते. परंतु जो आत्मा आहे तो सर्वस्वरूप असल्यामुळे दृश्य अदृश्य अशा कोणत्याही वस्तूपेक्षा वेगळा असू शकत नाही. यावरून आत्मा किंवा ब्रह्म हे पद शक्तिमान परमेश्वर शिवाचे बोधक आहे. एशम तम आत्मानांतर्यामृतः हे 10वे महावाक्य ब्रह्मदारण्य उपनिषदातील आहे. स यश्चायम पुरुषो यश्चा सा विद्यते स एकः हे 11वे महावाक्य तैत्तिरीय उपनिषदातील आहे. याचा एकत्रित अर्थ असा आहे, हा तुझा अंतर्यामी आत्मा स्वयं अमृत स्वरूप शिव आहे. पुरुषामध्ये जो आनंदमय शंभू आहे तो सूर्यामध्येही स्थित आहे. त्यामध्ये काही भेद नाही. त्या शंभूनाथाला सर्व श्रुती हिरण्यमय असे संबोधतात. यामध्ये बाहूंसाठी हिरण्य शब्द आयोजित केला आहे. छांदोग्य उपनिषदात आदित्य मंडलात असलेला पुरुष नखापासून केसापर्यंत सर्व सुवर्णमय प्रकाशमान असा वर्णन केला आहे. तो हिरण्यमय पुरुष साक्षात शंभूच आहे. आता अहम हस्मी परब्रह्म परात्परम या 12व्या महावाक्याचा अर्थ शक्तियुक्त शिव असा तो मी आहे. त्या सत्यात्मक शिवालाच सर्वात उत्कृष्ट आणि सर्वस्वरूप परब्रह्म असे म्हटले आहे. वेदशास्त्र गुरुणाम तू स्वयमानंद लक्षणम हे 13वे महावाक्य आहे. याचा अर्थ वेदशास्त्र आणि गुरु यांच्या वचनांच्या अभ्यासाने शिष्याच्या हृदयात स्वतःच पूर्णानंदमय शंभूंचा प्रादुर्भाव होतो. सर्वभूतास्थित ब्रह्म तदेवाहम न संशयः हे 14वे महावाक्य आहे. याचा अर्थ सर्व भूतांच्या हृदयात विराजमान असलेला शंभू ब्रह्मस्वरूप आहे. तो मी आहे यात काहीही संशय नाही. आता तत्वस्य प्रणोअहस्मी या 15व्या महावाक्यापासून सर्व अहम सर्वात्मको या 29व्या महावाक्यापर्यंत एकत्रित अर्थ आहे मी शिवम. सर्व तत्व समुदायाचाच म्हणजे आत्मतत्व, विद्यातत्व आणि शिवतत्वाचा प्राण आहे. मी पृथ्वी, जलगोल, वायू आणि आकाश या सर्वांचा प्राण आहे. मी 3 गुणांचा प्राण आहे. सर्व काही मीच आहे. मी सर्वस्वरूप आहे. मी प्राणीमात्राच्या ठिकाणी सूक्ष्म पुरुष रूपाने वास करतो. भूत, भविष्य आणि वर्तमान हे माझे स्वरूप आहे. सर्व वै रुद्रहा सर्व काही रुद्र आहे. श्रुती ही साक्षात शिवमुखाने प्रकट झाली आहे. यावरून सर्व काही मीच असल्यामुळे हे सर्व विश्व माझेच स्वरूप झाले आहे. माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भेद नाहीत. मी सर्वात्मक अद्वितीय आत्मा आहे. सर्व खल्विदम ब्रह्म हे 20वे महावाक्य छांदोग्य उपनिषदातील आहे. हे सर्व विश्व निश्चित ब्रह्म आहे असा याचा सरळ अर्थ आहे. सर्व अहम विभक्तो अहम हे 21वे महावाक्य आहे. याचा अर्थ मी भावरूप असल्यामुळे पूर्ण आहे, नित्यमुक्त आहे. संसारी जीव माझ्या कृपेने मुक्त होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. यो सोहम हंसहा सोहम अस्मी हे 22वे महावाक्य. याचा अर्थ जो सर्वात्मक शंभू आहे तो मी आहे. अशा प्रकारे सर्व महावाक्याचे सार म्हणजे सर्व काही शिव आहेत. यो सा
वसौ पुरुषः सोहम स्मिती ही ईशावाक्य उपनिषदातील श्रुती आहे. तिचा प्रतिपादित अर्थ शिवाच्या एकतेचे ज्ञान प्रदान करणारा आहे. गुरुने आपल्या शिष्याला हा उपदेश करावा. त्यानंतर सद्गुरूंनी आधारसंहित शंख घ्यावा. तो अस्त्र मंत्राने आणि भस्माने शुद्ध करावा. त्याला चौकोनी मंडळात स्थापन करावे. ओंकाराचा उच्चार करून त्यास गंध लावावे. वस्त्र लपेटून त्यास सुगंधी जल भरावे. प्रणवाचा उच्चार करून त्याचे पूजन करावे. 7 वेळा प्रणवांचा उच्चार करून त्या शंखाला आमंत्रित करावे. गुरूंनी शिष्याला उद्देशून म्हणावे, वत्सा, जो थोडा जरी भेदभाव करतो, अंतर ठेवतो, त्याला भयप्राप्ती होते, असा श्रुतीचा सिद्धांत आहे. म्हणून आपल्या मित्राला सुस्थिर ठेव, त्यामुळे तू निर्भय होशील. त्यानंतर महादेवाचे ध्यान करून आपला शिष्य शिवस्वरूप आहे या भावनेने त्याची पूजा करावी. त्याच्या आसनाचीही पूजा करावी. त्याच्या ठायी शिवमूर्तीची कल्पना करावी. मस्तकापासून पायापर्यंत सद्योजता आदी 5 मंत्रांचा न्यास करावा. शिष्याच्या शरीरात मस्तक, मुख आणि कलांच्या भेदाने प्रणवाच्या 38 कलांचा न्यास करावा. त्यांच्या मस्तकावर शिवजींचे आवाहन करावे. शिष्याला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. चूळ भरणेस पाणी द्यावे. आचमनास पाणी द्यावे. अर्घ्य द्यावे. धूप व दीपाने ओवाळणे. शिवजींच्या 8 नामांनी पूजन करून वेदपाठी ब्राह्मणा समवेत ब्रह्मादिदा मारोनती परम आणि भृगुवई वाराणीही या अध्यायांचा जप करावा. कलारादी पुष्पांची माळ घेऊन शिष्यासमोर उभे राहावे. सिद्ध स्कंदाचा हळूहळू जप करावा. अनुकूल चित्ताने पूर्णोहम मंत्रापर्यंत जप करून ती माळ शिष्याच्या गळ्यात घालावी. त्याच्या भाळीत तिलक लावावा. संभ्रमाच्या विधीनुसार त्याच्या सर्वांगाला चंदनाचा लेप द्यावा. त्याला श्रीपादयुक्त नाम देऊन व छत्र व पादुका अर्पण कराव्यात. साधकाला व्याख्यान देण्यासाठी गुरु आसन ग्रहण करण्याचा अधिकार द्यावा. मग त्या शिष्यावर अनुग्रह करून गुरूंनी म्हणावे, तू नेहमी समाधीस्थ राहून मी शिव आहे असे ध्यान करावे. त्यानंतर शिष्याला वंदन करून इतर सर्व लोकांनी त्याला वंदन करावे. शिष्याने उठून गुरूंना व त्यांच्या शिष्यांना वंदन करावे व मग गुरु समोर मौन धारण करून शिष्याने उभे राहावे. गुरूंनी शिष्यास उपदेश करावा, वत्सा, आजपासून तू सर्व लोकांवर अनुग्रह करत जा. जो कोणी शिष्य होण्यासाठी आला तर प्रारंभी त्याची परीक्षा घे. मग शास्त्रविधीप्रमाणे त्याचा शिष्य म्हणून स्वीकार कर. रागादी दोषांचा त्याग करून सदैव शिवचिंतन करत राहा. सिद्ध पुरुषांची संगत धर. कितीही भूक लागली तरी शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. गुरुभक्ती आश्रय घेऊन सदैव आनंदी राहा. वामदेवजी, तुमच्या प्रेमामुळे मी योगपदाचा प्रकार तुम्हाला सांगितला. जय जय रघुवीर समर्थ.